आणि यानंतर पुण्यामध्ये जाऊयात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी पुणेकरांनी महाराष्ट्रभरातल्या गणपती भक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे। दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात करण्याकडे अनेकांचा कल आहे। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी आहे। नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं व्हावं यासाठी भाविक मंदिरात दाखल झाले। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। शिवानी, नवीन वर्षाच्या तुला मनापासून शुभेच्छा। आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची, गणेश भक्तांची कशी गर्दी आहे आणि कशी व्यवस्था आहे तिथे? प्रज्ञा, तुला आणि आपल्या प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। आपण जर बघितलं तर दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच पुणेकरांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत। अक्षरशः या शिवाजी रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। दगडूशेठ गणपतीचं मंदिर जे आहे ते सुंदर फुलांनी सजवण्यात आलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यंदाचं वर्ष सुखाचं, समाधानाचं जाऊ दे असं साकडं घालत प्रत्येक पुणेकर या दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळते। 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा आहेत या सगळ्या परिसरात। आणि सकाळीच म्हणजे काल रात्रीचं सगळं नवीन वर्षाचं स्वागत तर आपण बघितलंच, मात्र सकाळी देखील पुणेकर तेवढ्याच भावभक्तीने आणि तेवढ्याच आत्मीयतेनं बाप्पाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर प्रत्येकाची इच्छा असते की येणारं वर्ष सुखाचं आणि समाधानाचं जावं आणि त्यासाठीच बाप्पाचं पहिले दर्शन घ्यायचं अशा सगळ्या पुणेकरांनी ठरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि त्याच पुणेकर आता बाप्पाच्या चरणी लीन होत आहेत। गर्दी आहे, सगळे एकमेकांना मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला इथे दिसत आहेत। पण एवढं असलं तरीही नवीन वर्षाचा पहिला दिवस आपण बाप्पासोबतच घालवायचा हे सगळ्यांनी ठरवलंय। आणि यंदाचं बाप्पाचं दर्शन घेऊन हे सगळे पुणेकर आपल्याला नवीन वर्ष साजरं करताना दिसत आहेत। प्रज्ञा, निश्चित। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।